बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। दोन भाऊ दोन सेना आणि ठाकरे ब्रँड एक झाला। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं ठाकरे बंधूंनी सांगितलं। मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। फुटाल तर संपाल अशी काळजी वजा भीती घालत उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना साथ घातली। किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे, काही तर नवीन आणा असं। दोन भाऊ मराठी मतांचं ध्रुवीकरण करून सत्ता मिळवण्याच्या विचारात आहेत, तर त्याला काउंटर म्हणून विकासाचा नरेटिव्ह मांडत मराठी प्लस हक्काची अमराठी मतं मिळवण्याचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। पण मुंबई महापालिका जिंकणं या दोन्ही युतीसाठी वाटतं तितकं सोपं नाही। याचं कारण काही फॅक्टर्समध्ये दडलेलं आहे आणि तेच या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी। मुंबईत 2017च्या निवडणुकीत एकूण निवडून आलेल्या 227 पैकी कोणाकडे किती नगरसेवक आहेत ते आधी पाहूयात। भाजपकडे 84, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 56, शिंदेच्या शिवसेनेकडे 58, काँग्रेसचे 18, समाजवादी पक्षाचे 4 आणि दोन्ही राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2, अखिल भारतीय सेना आणि MIMचा प्रत्येकी 1 असा आणि 1 अपक्ष असे नगरसेवक होते। मुंबई महापालिकेत 227 जागांचं पक्षीय बलाबल जे होतं ते या प्रकारे। आता यात मनसेचे 7 नगरसेवक सुद्धा निवडून आले होते, पण त्यांचे 6 नगरसेवक जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने फोडले, तर 1 नगरसेवक भाजपकडे गेला। या कारणाने मनसेकडे सध्या मुंबईत एकही नगरसेवक नाही। या आकडेवारीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे मुंबईत सध्या सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे। पण तसं असलं तरी ठाकरेंची मुंबईतील ताकद कमी झाली नाही। त्यासाठी आपण गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांचं उदाहरण घेऊया। मुंबईत विधानसभेच्या जागा आहेत 36। यात मुंबई शहरातल्या 10 जागांवर उद्धव ठाकरेंचे 4, भाजपचे 4 आणि काँग्रेसचे 2 आमदार विजय झाले आहे। आता ठाकरे आणि भाजपचे आमदार सारखे जरी असले तरी ते ठाकरेंची ताकद सर्वाधिक आहे। याचं कारण म्हणजे इथला वोट शेअर। ठाकरेंच्या शिवसेनेकडे इथला वोट शेअर जो आहे तो 25.8%, तर भाजपचा वोट शेअर जो आहे तो 24.3%। यापुढे जाऊन बघितलं तर मुंबई शहरात ठाकरेंच्या निवडून आलेल्या 4 जागांमध्ये माहीम, वरळी, शिवडी आणि भायखळा या जागांचा समावेश होतो। यातले माहीम, वरळी, शिवडी हे मराठी बहुल भाग आहेत। तिथे सुरुवातीपासूनच ठाकरेंचा बोलबाला आहे। त्यात आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने इथली ठाकरेंची ताकद आणखी वाढली आहे। यातल्या माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे आणि वरळीत संदीप देशपांडे हे विधानसभेला 3ऱ्या क्रमांकावर, तर शिवडीत बाळा नांदगावकर 2ऱ्या क्रमांकावर होते। दादर, वरळी, माहीम मधला बराचसा जो भाग आहे तो महापालिकेच्या जी उत्तर विभागात येतो। इथल्या एकूण 11 वार्डापैकी 2017ला शिवसेनेचे 6 तर मनसेचा 1 असे 7 नगरसेवक निवडून आले होते, तर भाजपच्या नगरसेवकाची संख्या होती फक्त 1। तोच दक्षिण विभागातील लालबाग असेल, परळ असेल, हिंदमाता इथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या मराठी मतदार सुद्धा कायमच ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला आहे। पण असं असलं तरी भाजपने मुंबई शहरात विधानसभेला जिंकलेल्या कुलाबा, मलबार हिल, सायन, कोळीवाडा आणि वडाळा या 4ही जागांवर विरोधक त्यांच्या आसपास सुद्धा नव्हते। इथले उच्चभ्रू आणि अमराठी मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार मानला जातो। शिवाय धारावी आणि मुंबादेवी या 2 जागांवर काँग्रेसचे आमदार गेल्या काही वर्षापासून निवडून येत आहेत। मुंबई शहरातले भायखळा, डोंगरी, मोहम्मद अली रोड आणि भेंडी बाजार या मुस्लिम बहुल भागात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची चांगली पकड आहे। विधानसभेत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत होते, त्यामुळे मुस्लिम मतं आपल्या बाजूने एक गट्टा ठेवणं त्यांना सोपं गेलं होतं। पण मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस वेगळी लढणार आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये मोठी फूट पाडणं स्वाभाविक आहे। याचा लाभ अर्थातच भाजपला होण्याची दाट शक्यता आहे। मुंबई शहरातली ही सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर इथला सामना हा कोणासाठी सोपा नसल्याचं दिसत आहे। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे मुंबई उपनगराचा। तिथे विधानसभेच्या 26 जागांपैकी भाजपच्या 11, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 तर काँग्रेस, अजित पवार गट आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी 1 आमदार विजय झाले। इथला जो उत्तर भारतीय अमराठी मतदार आहे त्यामध्ये आधी काँग्रेसला साथ देत होता, त्याला आता आपल्याकडे वळवण्यात भाजपने गेल्या 11 वर्षात इथं मोठं यश आलंय। त्यामुळे उत्तर भारतीय प्लस गुजराती प्लस मारवाडी हे सूत्र इथे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे। पण पूर्व उपनगरातील विक्रोळी, भांडूप, घाटकोपर, मुलुंड इथला पश्चिम उपनगरातील मालाड, ठाणे, इंडोशी, जोगेश्वरी, अंधेरी इथला मराठी मतदार हा ठाकरेंच्या हक्काचा मतदार मानला जातो। इथे मनसेची सुद्धा चांगली ताकद आहे, त्यामुळे इकडे मराठी मतदारांचं ध्रुवीकरण
ठाकरे बंधूंच्या बाजूने, तर दुसरीकडे अमराठी मतदारांचं ध्रुवीकरण हे भाजपच्या बाजूने होताना आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे फॅक्टर. शिंदेची मुंबईत ताकद नाही असं आजवर म्हटलं जातं. मुंबई उपनगराचा ठाकरेंचा गड आपल्याकडे खेचण्यात शिंदेंनी काही प्रमाणात यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी आकडे सांगतात. एकट्या मुंबई उपनगरात शिंदेंनी आपले 6 आमदार निवडून आणले आहेत आणि मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार सुद्धा शिंदेंचेच आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मागा ठाण्याचं घेऊ. इथे जरी ठाकरेंच्या प्रकाश सुर्वेंनी शिंदेंनी आपल्याकडे घेऊन जिंकून आणलं असलं तरी इथे त्यांना पडलेली मतं जी आहेत ती 1,05,527 आणि उद्धव ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांची मिळून इथली जी बेरीज आहे ती फक्त 68,660 मतं आहेत. अंधेरी पूर्वमध्ये भाजपमधून आलेले शिंदे यांच्या तिकिटावर निवडून आले असले तरी याचा अर्थ मुंबईकरांचं ठाकरेंच्या पाठीशी असलेलं कार्यकर्त्यांचं जाळं जरी हल्लेलं नसलं, हे कितीही खरं असलं तरी उपनगरातल्या ठाकरेंच्या मतदार शिंदेंना खेचण्यात काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. म्हणूनच शिंदेसोबत मुंबईत युती करणं ही काळाची गरज भाजपने ओळखली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातला सामना सुद्धा काटेकी टक्कर असाच बसणार आहे. आता जमिनीवरच्या ताकदीचा विचार केला तर शिवसेनेच्या शाखांमुळे ही ठाकरेंची स्ट्रेंथ सर्वाधिक आहे. 227 वार्डांसाठी ठाकरेच्या शिवसेनेने तब्बल 55,500 बूथ लेवल ऑफिसरची नावं दिली आहेत. त्यात आता मनसेची बॅकअप फोर्स सुद्धा मैदानात असणार आहे. प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून भाषण करतील तेव्हा तो माहोल आणि त्याचा मराठी मतांवर पडणारा इम्पॅक्ट नक्कीच मोठा असेल. पण राज्यात आणि केंद्रात असलेली सत्ता, आर्थिक ताकद आणि अमराठी मतदार ही भाजप शिंदेची बलस्थानं आहेत. शिवाय भाजप आणि शिंदे मुंबई महापालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहे. ठाकरेंनी मुंबईच्या इतक्या वर्षाच्या सत्तेत इथल्या मराठी माणसाला काय दिलं असा सवाल करून ठाकरेंचं जे भावनिक प्रचार जो आहे तो मोडून काढण्यावर भाजप आणि शिंदेचा भर दिसतो. तर दुसरीकडे काँग्रेसने वेगळं लढणं आणि शरद पवारांचं सुद्धा ठाकरेंसोबत येणं तळ्यात मळ्यात असल्याने मतविभाजनाचं हे ठाकरे बंधूंसाठी डोकेदुखीत ठरणारी गोष्ट ठरणार आहे. आणि मुळात मुंबईची ओळखच कॉस्मोपॉलिटिन असल्यामुळे इथं कुठल्याही ध्रुवीकरणाचं राजकारण सहजा यशस्वी होत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. या सगळ्यांमुळे मुंबई महापालिकेचा पेपर यावेळी भल्याभल्यांसाठी मोठा अवघड झाला आहे. एवढं मात्र नक्की. तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं याबाबत तुमची प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी DC मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.